श्रोते हो, आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि ऑनलाईन व्यवहार आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. मात्र याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून वाढत चाललेले सायबर गुन्हेही गंभीर समस्या बनत आहेत. या सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, तसेच सुरक्षित डिजिटल व्यवहारांसाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया सिंधुदुर्ग नगरी शाखेच्या शाखा व्यवस्थापिका गौतमी महाजन. मॅडम, आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आज आकाशवाणी सिंधुदुर्गने मला इथे आमंत्रित करून सायबर सिक्युरिटी या विषयावर बोलण्याची संधी दिली. याबद्दल सर्वप्रथम मी त्यांची भरपूर आभारी आहे आणि मला आनंदच आहे की या प्लॅटफॉर्मवर मला हे विचार मांडायची संधी मिळते आणि याचा नक्कीच सर्वसामान्य माणसांना फायदा होईल याची मला तरी खात्री आहे. हो, नक्कीच. मॅडम, माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या वापरामुळे आज बहुतेक आर्थिक आणि वैयक्तिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. यामुळे आपल्या जीवनात अनेक सुविधा निर्माण झाल्या असल्या तरी दुसरीकडे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. सर्वप्रथम आम्हाला सांगा, सायबर क्राईम म्हणजे नेमकं काय? तसं बघायला गेलं तर पूर्वी आपल्या घरात फिजिकली चोर यायचे आणि आपल्या वस्तू चोरून न्यायचे, बाहेर उचलून न्यायचे. आता आपलं जे ॲसेट आहे किंवा आपली जी संपत्ती आहे ती पण आता आपण डिजिटल फॉर्म मध्ये साठवायला लागलोय. फॉर एक्झाम्पल, बँकेची एफडी आपण ऑनलाईन करतो, म्युच्युअल फंड्स मध्ये पैसे ऑनलाईन ठेवतो, शेअर्स मध्ये ट्रेडिंग आपण ऑनलाईन करतो. तर आपला भरपूर पैसा हा डिजिटली कन्वर्ट झाला. मग यातून या चोरांना घरी येऊन काही तसं हाती लागण्याची शक्यता नव्हती. मग त्यांनी पण वेगळे मार्ग काढले की पैसा जर ऑनलाईन होतोय तर आपली चोरी पण ऑनलाईन झाली पाहिजे. मग ती चोरी जेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्मवर गेली तेव्हा त्याला सायबर क्राईमचं स्वरूप आलं. म्हणजे तुम्ही एका आभासी दुनियेत तुम्ही तुमचे पैसे ठेवताय, इंटरनेटच्या दुनियेत, आणि तिथूनच हे डिजिटल चोर येतात आणि तुम्हाला या ना त्या प्रकारे, ते कोणते प्रकार आहेत ते आपण जाणून घेऊच पुढे, त्या प्रकारे तुम्हाला ते भूलथापा करून, बळी पडून तुमचे पैसे अलगदपणे तुमच्या डोळ्यासमोर घेऊन जात आहेत. बरोबर. तर या सगळ्या स्वरूपाला एकंदरीत आपण सायबर क्राईम हे आता सध्या ओळखलं जात. हो मॅडम, बँकिंग क्षेत्रात सायबर फसवणुकीचे कोणते सर्वाधिक प्रकार घडतात? आता तसं बघायला गेलं तर सध्याच्या जमान्यात 20-25 प्रकारे आपण म्हणू शकतो की आपल्याला फसवलं जाते. तर त्यातले थोडे प्रकार मी तुम्हाला इथे सांगेन. आपलं बँकेत आपला पैसा असतो आणि आपण तो एकदा इंटरनेट बँकिंग घेतलं किंवा एटीएम कार्ड घेतलं किंवा बँकेचे ऍप्स वापरायला चालू केले की आपण डिजिटल प्लॅटफॉर्मला आपली एंट्री होते. या डिजिटल प्लॅटफॉर्मला एंट्री गेली की त्याचे काही इन्स्ट्रुमेंट्स असतात जे आपल्याला त्या प्लॅटफॉर्ममध्ये फायदा करून देतात किंवा त्यातून आपण ते अकाउंट वापरतो. फॉर एक्झाम्पल, इंटरनेट बँकिंग असेल तर इंटरनेट बँकिंगचा आयडी पासवर्ड असतो, एटीएम कार्ड असेल तर एटीएम कार्डला पिन असतो, युपीआय प्लॅटफॉर्म असेल तर युपीआय प्लॅटफॉर्मला पिन असतो. नंतर मोबाईल वॉलेट असेल किंवा ऍप असतील त्या बँकचे तर त्याला 2 टाईपची सिक्युरिटी असते. युजर आयडी पासवर्ड पण असतो आणि नंतर आपण मोबाईल पिन टाकतो तो पण असतो. तर हे सगळे त्याचे एंट्री पॉइंट्स आहेत. तर बँक्स काय करतात की या एंट्री पॉइंट्सना सिक्युअर करण्याची जबाबदारी बँकांची असते. म्हणून तो प्लॅटफॉर्म ते अशा प्रकारे डिझाईन करतात की तिथे कोणी अनऑथराइज एक्सेस घेऊच नये. ज्या माणसाचा आहे त्या माणसाकडेच त्या दाराची चावी असली पाहिजे. त्याप्रमाणे त्यालाच तो पिन माहीत असला पाहिजे. बरोबर. आणि जरी पिन माहीत असला तरी बँक त्याच्या पुढचा एक स्टेप म्हणजे ओटीपी पाठवते. त्याला ड्युअल सिक्युरिटी दिली जाते कुठच्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मला. आता जेव्हा आपण ही सिक्युरिटी क्रॅक करून तो माणूस आतमध्ये जातो तेव्हा तो फ्रॉड करू शकतो. मग ही सिक्युरिटी क्रॅक कशी होते तर आपण आपला एखादा जो मेन पॉइंट आहे, एंट्री पॉइंट, आयडी पासवर्ड किंवा पिन हा आपण त्या माणसाशी शेअर केलेला असतो. बरोबर. किंवा त्याने तो आपल्याकडून चोरलेला असतो किंवा इलिगल पद्धतीने त्याने तो आपल्याकडून स्मार्टली घेतलेला असतो. आणि ते केल्यानंतर सेकंड स्टेप येते ओटीपीची. मग ओटीपीला पण आपल्याला ते छान छान बोलून किंवा काही करून आपल्याकडून ओटीपी घेतला जातो. अशा प्रकारे त्यांनी दोन्ही लेवल क्रॅक केल्या की मग त्या अकाउंटचा ऍक्सेस त्या माणसाला मिळतो. म्हणजे आपलं जे ऑनलाईन तिजोरी आहे ती त्या माणसाच्या हातात जाते आणि अशा प्रकारे मग ते आपल्याला फसवायला चालू करतात. मग ही एंट्री पॉइंट्स आहेत ते क्रॅक करण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता पहिली पद्धत म्हणजे, आता समोरचा जो फ्रॉडस्टर असेल, जो चोरी करणारा आहे, त्याला तुमचा आधी आयडी पासवर्ड माहीत असावा लागतो किंवा त्याला पिन माहीत असावा लागतो. मग तो पिन तुमच्याकडून काढायचा कसा? तर पहिली पद्धत आहे की ते तुम्हाला कॉल करतील.
कॉल करून विचारणार की तुमचं अकाउंट लॉक झालंय, तुमचं ATM कार्ड लॉक झालंय, तुम्ही आत्ताच असं असं ट्रान्झॅक्शन केलंय, त्याचं तुमचं ते ट्रान्झॅक्शन अडकलंय, किंवा तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत का, ते आता होणार नाहीत, तुमचे KYCs कम्प्लीट नाहीये, किंवा तुमचं अकाउंट इनऑपरेटिव्ह झालंय, किंवा तुम्ही जे नॉमिनेशन दिले ते आम्हाला आता रिक्वेस्ट आले की तुम्ही चेंज करताय. असे वेगवेगळ्या पद्धतीने ते तुम्हाला प्रश्न विचारून तुमच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याला म्हणतात टेलिकॉलिंग फ्रॉड. मग त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला कॉल येतो, आपल्याला काहीतरी माहिती विचारली जाते. आपल्याला जेव्हा ही माहिती विचारली जाते तेव्हा आपला कॉन्शियसनेस जागा हवा की हा माणूस कोण आहे, याने मला कोणत्या वेळी फोन केलाय, आणि याने जो फोन केलाय तसं मी खरंच काही केलेलं आहे का, आणि मी जरी केलेलं असेल तरी मी त्या बँकेत जाऊन व्हेरीफाय करू शकतो. बरोबर. मग हे कॉल्स करतात, कॉल्समध्ये सांगतात, असं काहीतरी कारण देतात आणि पूर्ण घाबरवून टाकतात. आणि मग आपण पॅनिक मोडमध्ये जातो सामान्य माणूस, आणि आपल्याला मग चैन पडत नाही. कारण आपल्या घरात जर एखादा चोर शिरून आपल्या तिजोरीकडे त्या खोलीत जरी जाऊन उभा राहिला तरी आपल्याला भीती वाटते. मग आपल्या ऑनलाईन गोष्टींबाबत एखाद्याला माहीत असणं हे सुद्धा आपल्याला पॅनिक मोडमध्ये घेऊन जातं. हो. आणि मग त्या पॅनिक मोडमधून आपल्याकडून चुका होतात. आपण घाबरलेलो असतो, अरे बापरे हे आता कसं झालं, यांना हे कसं समजलं, आणि मग त्यातून काही लोक आपली माहिती शेअर करतात की नाही नकळतपणे की हा ठीक आहे, आमचं ATM लॉक झालंय का, बरोबर. मग ते विचारणार, मग तुमच्या ATM कार्डचा शेवटचा नंबर डिजिट्स हे आहेत का, मग आपण त्यांना हो म्हणतो. मग ते म्हणतात ठीक आहे. मग त्यांना कार्डचा ऍक्सेस मिळाला की ते सांगतात आता असं असं झालंय, मी तुम्हाला एक मेसेज पाठवलाय, किंवा मी तुम्हाला एक बँकेकडून तुम्हाला आता SMS येईल. तर बँक्स काय करतात, प्रत्येक गोष्टीचा SMS पाठवतात. जेव्हा बँकेला ट्रिगर अलर्ट होतो की हा माणूस ट्रान्झॅक्शन करणार आहे किंवा ह्याचं ट्रान्झॅक्शन फेल झालंय, लगेच आपल्याला SMS येतात की तुम्ही ट्रान्झॅक्शन करताय का, ते फेल झालंय, तुम्ही तुमचा पासवर्ड ऍक्सेस केलाय का, तो रॉंग येतोय. मग त्यावेळेला आपल्याला एक अलर्टची दुसरी एक साईड असते. आपण पॅनिक मोडमध्ये असून सुद्धा बँकेकडून जे मेसेज येतात ते शांतपणे त्यावेळी वाचले पाहिजेत. ते आपण गडबडीत वाचले जातात. का, कारण आपण ऑलरेडी घाबरलेलो असतो, अरे त्या बँकेने पण मेसेज पाठवला म्हणजे हे नक्कीच काहीतरी आपल्या अकाउंटला प्रॉब्लेम झालाय. आणि मग त्यातून एक साखळी तयार होते. मग ते पूर्ण तुमच्याशी 5-10 मिनिटं बोलून पूर्ण हिप्नोटाईज केल्यासारखं आपण त्यांना मग सगळं सांगत जातो. आणि मग शेवटी ATM पिनवर येतो, ATM पिन सांगितला जातो. एकदा जर ATM पिन वन टाइम शेअर केला की पुढचे सगळे ट्रान्झॅक्शन्स मग ऑटोमॅटिक होत जातात. आणि ATM पिन शेअर केल्यानंतर OTP येतो. मग तोच फ्रॉडस्टर सांगतो, मी बँकेतून बघा तुम्हाला आता एक मेसेज पाठवलाय, तो तुम्ही आता मला शेअर केला तर तुमचं आता हे मी अनब्लॉक करू शकतो. मग आपण त्यांना तो बँकेतलाच माणूस आहे, आपलाच माणूस आहे, आपण त्यांना OTP सांगून टाकतो. आणि जसं OTP शेअर होतं तसं अकाउंट खाली होतं. सो बेसिकली पहिली गोष्ट आहे की आपल्याला कोणालाही OTP सांगायचा नाहीये. इव्हन आपल्या मिसेसला, आपल्या मुलांना जे ट्रान्झॅक्शन तुम्ही करणार ते तुम्हीच केलं पाहिजे. कोणालाही OTP सांगायचा नाही. हे पहिलं सूत्र आहे सायबर क्राईम पासून स्वतःला वाचवण्याचं. आणि दुसरं आहे की हे जे कॉल्स येतात त्यांना नॉन रिस्पॉन्सिव्ह व्हायचं, त्यांच्याशी काही बोलायचंच नाही. काहीही झालं, एक आम्ही असा मंत्र देतो की ठीक आहे मी बँकेत येतो. कुठच्याही प्रकारचा तुम्हाला कॉल आला आणि त्यांनी काहीही तुम्हाला सांगितलं तरी तुमचं शेवटचं वाक्य असलं पाहिजे, ठीक आहे मी बँकेत येतो. मी स्वतः बँकेत येऊन चौकशी करतो. बरोबर. मी बँकेत येणार आणि मी विचारणार की एक्झॅक्टली झालंय काय. बरोबर. बँक सुद्धा स्वतःहून कॉल करतात, पण बँकांचं शेवटचं धोरण हे असतं की तुम्ही सर बँकेत या. म्हणजे जरी मी आता जरी ऍज अ ऑफिसर कोणाला कॉल केला तरी मी कधीही काही फोनवर विचारणार नाही. ते आमचा प्रोटोकॉल आहे. त्या प्रोटोकॉलमध्ये आम्हाला राहावं लागतं. बरोबर. म्हणजे ते बँकेचे गाईडलाईन्सच तसे आहेत की तुम्ही कस्टमरला फोनवर काहीही विचारायचं नाहीये पर्सनल इन्फॉर्मेशन. ते काय बँकेत आल्यानंतर तुम्हाला जी नेसेसरी इन्फॉर्मेशन आहे ती घ्यायची आहे. बरोबर. त्यामुळे कुठचीही बँक फोनवरून तुम्हाला काहीच विचारणार नाही, कारण जे त्यांच्याकडे डेटा ऑलरेडी असतो तुमचा, की तुमचं ATM कार्डचा नंबर शेवटचा काय आहे, किंवा तुमचं ATM कार्ड कधी इश्यू झालंय, हे सगळं बँकांना ऑलरेडी डेटा असतो. त्यामुळे तुम्हाला विचारण्याची, क्रॉस चेक करण्याची गरज पडत नाही. बरोबर. त्यामुळे हा पहिला प्रकार झाला की ज्यामध्ये कॉल्स येतात आणि आपण पॅनिक मोडमध्ये आपली इन्फॉर्मेशन शेअर करतो. त्याला मी पर्याय तुम्हाला सांगितला की तो आयदर कॉल डिस्कनेक्ट करायचा किंवा सगळं ऐकून घ्यायचं आणि शेवटी सांगायचं की ठीक आहे जे काही असेल मी उद्या बँकेत येऊन भेटतो तुम्हाला. आणि काही वेळा कसं असतं, आता आपली मोबिलिटी एवढी झाली की आपण आपल्या ब्रांचच्या जवळ नसतो, मग त्यांचे बँकांचे ऑफिशियल कस्टमर केअर नंबर्स असतात, त्यावरच कॉल करून तुम्हाला ती इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. जनरली आपला ट्रेंड असा आहे की आपल्याला काही आता शोधायचं झालं की आपण गुगलवर जातो, ते कीवर्ड टाईप करतो, तिथून पण फ्रॉड्स होत आहेत. म्हणजे आता तुम्ही SBI कस्टमर केअर नंबर गुगलवर टाकला तर तिथे गॅरंटी नाहीये की तो आमचाच कस्टमर केअर नंबर तिथे येईल. फ्रॉडस्टरनी आपले SBIचा कस्टमर केअर म्हणून आपले पण नंबर टाकलेले असू शकतात. मग आपण त्या नंबरला कॉल करून आपण SBIशीच बोलतो या थाटात आपण मग सगळी आपली इन्फॉर्मेशन सांगतो. त्यामुळे बँकांचे ऑफिशियल वेबसाईटला जे कस्टमर केअर नंबर असतील ते आपले कायमस्वरूपी नोट डाऊन आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचे आणि त्यावरूनच कॉल करायचा. बाकी कुठच्याही गुगलवर जाऊन वगैरे सर्च करून कस्टमर केअरला कॉल करू नये.
मॅडम, खरंच हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, तरच सायबर सुरक्षितता शक्य आहे. हो. मॅडम, डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय आणि यात कशा प्रकारे नागरिकांची फसवणूक केली जाते हे आम्हाला सांगा. आता ह्या डिजिटल अरेस्टमध्ये कसं होतं की आपल्याला कॉल येतो, नंतर हळूहळू इन्फॉर्मेशन घेतली जाते आणि हे डिजिटल अरेस्टचे प्रकार 5-5, 6-6 महिने, 1-1 वर्ष चालतात. म्हणजे हे फ्रॉड्स असे 1-2 दिवसात होत नाहीत. तो पहिले तुम्हाला सतत कॉल्स केले जातात, तुमच्याशी इतर माहिती बोलली जाते, तुमचा मुलगा काय करतोय, मुलगी काय करते, अशी सगळी इन्फॉर्मेशन काढून मग आधी रेकी करून त्या माणसाला पूर्णतः हेरून त्याचं सोशल मीडिया प्रोफाईल बघून सगळं आजूबाजूच्या घरांची इन्फॉर्मेशन काढून हा माणूस किती वेळ घराबाहेर जातो, किती वेळ घरात असतो, हे सगळं करून टार्गेटेड पर्सन ठरवला जातो डिजिटल अरेस्टमध्ये. असं येऊन जाऊन कोणालाही डिजिटल अरेस्टमध्ये केलं जात नाही. ज्यांनी कुठच्या तरी इल कामांमध्ये ते इन्व्हॉल्व असतील, जेव्हा ते ऍक्च्युअल सर्व्हिसमध्ये होते किंवा त्या सर्व्हिसमध्ये आहेत आणि त्यांनी काहीतरी चुकीचं काम केलंय, त्या विषयाला धरूनच तो मुद्दा पुढे रेटला जातो. आणि त्यावेळेला असं होतं कुठेतरी ते खरं दिसतं त्या माणसाला आणि त्यामुळे मग त्यावर तो विश्वास ठेवायला लागतो. शेवटच्या स्टेजेसमध्ये मग ते पोलिसांचा वेश वगैरे करून तुमच्या समोर बसतात. मग आम्ही सीबीआय मधून बोलतोय, ईडी मधून बोलतोय किंवा आम्ही सायबर क्राईम मधून बोलतोय आणि मग तुम्ही असे प्रकारे तुम्ही असा चुकीचं काम केलंय, मग त्याच्यासाठी तुम्हाला एवढे पैसे आम्हाला द्यावे लागतील, किंवा चुकीचं काम केलं नसेल तर तुम्ही हे जे केलेलं होतं ते चुकलंय, तर तुम्हाला आता ते वाचवण्यासाठी तुम्हाला एवढे पैसे आम्हाला द्यावे लागतील. मग तो एक ब्लॅकमेलिंगचा प्रकार चालू होतो. आणि ह्या डिजिटल अरेस्टमध्ये पूर्ण देशात असे एक माणसाचे 1-1 कोटी रुपये गेलेले आहेत. म्हणजे 5-6 कोटी, 10 कोटी, 15 कोटी अशा डिजिटल अरेस्टच्या अमाऊंट्स आहेत. मग ते एकदम संघटित गुन्हेगारी आहे ती, की तिकडे सगळं प्लांट केलं जातं. हे झालं हाय कॉर्पोरेट साठी जिथे सायबर फ्रॉड्स होतात. दुसरा एक आहे ते म्हणजे आपले ईमेल्स. आता ईमेल्समध्ये आपल्याला फ्रॉड ईमेल्स येतात. त्या ईमेल्समध्ये कुठची तरी लिंक असते आणि त्या लिंकवर आपण क्लिक करतो आणि ती लिंक आपल्याला अनऑथराइज वेबसाईटला घेऊन जाते, जी एक्झॅक्टली सेम टू सेम ऑफिशियल वेबसाईट सारखी दिसते. फॉर एक्झाम्पल, आपल्याला स्टेट बँकचे ईमेल्स येत असतात. मग आपल्याला त्याचा शेवटचा जो डोमेन असतो त्या डोमेनवर नेहमी लक्ष ठेवलं पाहिजे. आता एखाद्या बँकचा डोमेन हा फिक्स असतो. आता जसं आमचा एसबीआयचा bank.sbi हा आमचा डोमेन आहे. त्या डोमेनशिवाय आमचे ईमेल येणार नाहीत. किंवा @sbi.co.in म्हणजे हे जनरल नॉलेजने आपल्याला आपल्या बँकचं तरी निदान माहित पाहिजे आपल्याला की आपलं डोमेन कोणतं आहे. बरोबर. आणि ते डोमेन सोडून जर आपल्याला ईमेल्स येत असतील तर आपल्याला लगेच अलर्ट झालं पाहिजे आपण, की अरे म्हणजे इथे काहीतरी गडबड आहे, हा रोजचा आपला ईमेल नाहीये. आणि बहुतेक वेळा काय होतं, आता सपोज एखादी ब्रांच असेल, मुंबई डॉट त्या ब्रांचचा कोड आणि @SBI असेल, तर त्या मुंबईमध्ये MAM केलेलं असतं, MUM च्या जागी. तर हा जो URL आहे, URL म्हणण्यापेक्षा जी लिंक ईमेलचा ऍड्रेस आहे तो आपण एकदम प्रॉपर बघून घेतला पाहिजे. कुठचाही ईमेल चेक करताना आपण जनरली ऍड्रेस बघायला जात नाही, आपण मेन मुद्दा बघतो, डिअर सर, आणि तिथून जे खाली काही चालू होतं ते आपण बघतो. पण ही स्वतःहून एक प्रॅक्टिस लावून घेतली पाहिजे की आपल्या इनबॉक्समध्ये जर एखादा ईमेल येत असेल तर तो कुठून आलाय, आपल्याला सवयच झाली पाहिजे तो ऍड्रेस बघण्याची. आणि ते एकदा बघून बघून आपल्या डोळ्यांना सवय होऊन जाते. आपले रोजची माणसं कोण आहेत, आपले SBIचे ईमेल्स कुठून येतात, आपले पोस्टाचे ईमेल्स कुठून येतात, LICचे ईमेल्स कुठून येतात, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि मग असे ईमेल्स जेव्हा फ्रॉडस्टर पाठवतात, त्यातून सपोज त्यांनी SBIचीच वेबसाईटची लिंक पाठवली आणि तुम्ही त्यावर हा ठीक आहे हे आपलं SBIचंच आहे म्हणून याच्यावर क्लिक केलं, तर ती पूर्णतः फोर्ज वेबसाईट असते, जी सेम टू सेम SBIच्या वेबसाईट सारखी दिसते. मग आपण त्याला लिगल वेबसाईट आहे म्हणून आपण आपलं ATMचे डिटेल्स टाकून पिन टाकतो आणि मग ते सगळं तिकडे रजिस्टर होतं आणि मग आपले डिटेल्स त्यांना दिले जातात. मग आपण तर ट्रान्झॅक्शन 1 टाइम करतो, पण नंतर ते तिकडे डिटेल्स कायमस्वरूपी कोरले गेल्यामुळे पुढचे पण ट्रान्झॅक्शन होतात इथून तिथे. मग आपण विचार करतो की अरे मी तर एकच ट्रान्झॅक्शन केलेलं फ्रॉडमध्ये, तर माझे पुढचे 10 ट्रान्झॅक्शन कसे झाले, हे असं पण होतं. त्यामुळे जे वेबसाईट लिंक्स येतात त्या खूप डेंजरस असतात, कारण ते आपण जसं पाटीवर कोरतो अक्षर तसं ते आपलं सगळं फुटप्रिंट्स तिथे येतात. म्हणजे आपले पूर्ण कार्ड नंबर, त्याचा CVV नंबर आणि आपला पिन तिथे रजिस्टर होतो. त्यामुळे तो आपल्याला पुन्हा पुन्हा कोणाला सांगायची गरज पडत नाही. जी कोण वेबसाईट ते मॅनेज करताय त्यांना ते सगळा डेटा मिळून जातो. मॅडम, आपण ही खूप महत्वाची माहिती सांगितली आहे. यामुळे आमच्या श्रोत्यांना सायबर गुन्ह्यांविषयी सतर्कता बाळगणे सोपं जाईल. हो, आणि असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये अजून एक प्रकार आहे तो म्हणजे ऍप्सद्वारे होणारे फ्रॉड, मोबाईल ऍप्सद्वारे. आता या मोबाईल ऍप्स जे असतात त्यांना ऑथेंटिकेशन असतं आणि ते ऑथेंटिकेट झाल्यानंतरच ते प्ले स्टोअरला किंवा ऍप स्टोअरला येतात.
जे आपल्या मोबाईलचं मेन स्टोअर आहे, जिथून आपण ऍप डाउनलोड करतो. तर बहुतेक वेळा जे फ्रॉड ऍप्स असतात ते प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअरवर अवेलेबलच नसतात. ते आपल्याला लिंकने आलेले असतात. आता आपण भरपूर व्हॉट्सअप ग्रुपवर असतो. आपले कमीत कमी 10 ते 50च्या घरात आपले व्हॉट्सअप ग्रुप असतात एखाद्या व्यक्तीचे. तर कुठच्या ना कुठच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किशोर कुमारची गाणी ही डाउनलोड करा, किंवा हा पिक्चर डाउनलोड आहे, किंवा हे नाटक, किंवा असं काहीतरी मोठ्या मोठ्या फाईल्स येतात. त्यांना APK फाईल्स म्हणतात, .apk. त्या जर तुम्ही मेसेजवर बघितला तर तिथे .apk असतो. म्हणजे ह्या APK फाईल्स मधून खूपशे फ्रॉड लिंक्स जनरेट होतात. आणि एकदा तुम्ही त्या APK फाईलवर क्लिक केलं की आयदर मॅलवेअर तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होतं किंवा ते ऍप डाउनलोड होतं. आणि मॅलवेअर इन्स्टॉल झालं तर ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. बरोबर. ते मॅलवेअर जाऊन तुमच्या मोबाईलमध्ये गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहतं आणि तुमचे सगळे ट्रान्झॅक्शन्स मॅप करतं. आणि ऍप जर असेल तुम्ही एखादं डाउनलोड केलेलं, तर ते ऍप तुम्ही ते स्वतः कुठचं तरी ऍप तुम्हाला वापरायचं असतं म्हणून तुम्ही ते डाउनलोड करता. ही ऍप्स जी आहेत, जी प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअरला अवेलेबल नाहीत, ती ऍप्स आपल्या मोबाईलसाठी कॅन्सर सारखी घातक आहेत. आणि या ऍप्स मधूनच फ्रॉड होतात. बरोबर. आता ही ऍप्स कोणती आहेत, तर गेमिंग ऍप्स असतात, जुगार, सट्टा, बेटिंगचे ऍप्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे पैसे देणारी घेणारी ऍप्स असतात. म्हणजे तुम्हाला 100 रुपये येत आहेत, त्या 100 रुपयातले तुम्ही 90 रुपये ट्रान्सफर करायचे, 10 रुपये तुम्हाला मिळणार. त्याला मनी म्युल अकाउंट्स म्हणतात. तर अशा प्रकारची ऍप्स असतात. आपण काय करतो, आपल्याला 10 रुपये 20 रुपये मिळतायत ना, आपल्याला काय करायचंय, ते कुठचं ऍप आहे, कोणाचं आहे, कुठच्या तरी मित्राने ती लिंक पाठवली आहे, आपण त्यातून पैसे कमावतो आणि निघून जातो. पण ही ऍप्स तुमच्या मोबाईलमध्ये आल्यानंतर ज्या कोणाचं ते ऍप आहे, कुठच्या फ्रॉड कंपनीचं किंवा टेररिस्ट ऑर्गनायझेशनचं, त्या मंडळींना पूर्ण तुमचा मोबाईलचा ऍक्सेस मिळतो आणि ते तुमच्या मोबाईलमधून काहीही करू शकतात. बरोबर. लिटरली तुम्ही तुमचा मोबाईलचा आत्मा त्यांच्या हातात देताय. त्यामुळे आपण ऍज अ कॉमन मॅन ही काळजी घेतली पाहिजे की आपण कोणतीही ऍप्स डाउनलोड करताना किंवा कोणतीही लिंक डाउनलोड करताना 100 वेळा आधी विचार करायला हवा की हा कोण माणसाने आपल्याला ही लिंक पाठवली आहे आणि ती कशासाठी पाठवली आहे आणि त्यातून आपल्याला काय फायदा होणार आहे. आपण अनावधानाने काहीही करायचं नाहीये की जस्ट आलं व्हॉट्सअपवर मेसेज आला, आपण तो स्क्रोल करतोय आणि आपण क्लिक करतोय. असं कधीही करता कामा नये आजच्या या डिजिटल युगात. तो आपला डिजिटल अवेअरनेस होईल. बरोबर. आणि आपण डिजिटल साक्षर तेव्हाच म्हणवले जाऊ जेव्हा आपण या बारीक सारीक गोष्टी आपल्या रोजच्या अंगीभूत कामांमध्ये अंगवळणी करून घेणार. डिजिटल मोबाईलला आपण हलक्यात घेऊ शकत नाही आजकाल, कारण मोबाईल आपल्याला जसं वाचवू शकतो तसं आपल्याला तो बुडवूही शकतो. तर ह्या ऍप्समध्ये एक मी तुम्हाला म्हटलं APK फाईल्स आहेत आणि दुसरं म्हणजे मॅलवेअर इन्स्टॉलेशन. मध्यंतरी बातमी होती की 1 महिन्यापूर्वी मोदी गव्हर्नमेंटने भरपूर ऍप्सना बॅन केलं, ज्या चायनीज ओरिएंटेड होते किंवा टेररिस्ट ऑर्गनायझेशननी प्रॉम्प्ट केलेले ऍप्स होते. तर ते ऍप्स आपल्याला समजत नाहीत, कारण आपण कॉमन मॅन म्हणून आपण ते ऍप्स वापरतो. पण त्याचा एकदम सोर्स जर डिटेक्ट केला तर तो समजतो ते कुठेतरी आउट ऑफ कंट्री, भारताच्या बाहेर ते ऍप डेव्हलप झालेलं असतं, जे प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअरवर येऊ शकत नाही, कारण गव्हर्नमेंटने त्यांना परमिशन दिलेली नसते किंवा तेवढे त्यांनी ऍपचे जे स्टँडर्ड्स असतात सिक्युरिटीचे ते त्यांनी फुलफिल केलेले नसतात. मग यांची एंट्री भारतात होते कशी, तर या लिंक्स थ्रू होते. तर आपल्याला कळणार पण नाही की आपण ही जी लिंक डाउनलोड केली आहे ती अफगाणिस्तानमधून आली आहे की पाकिस्तानमधून आली आहे की ती चायनामधून आली आहे. अच्छा. त्यामुळे ऍज अ कॉमन मॅन आपली जबाबदारी आहे की आपण कोणत्याही लिंक्सवर क्लिकच करायचं नाही. बरोबर मॅडम. प्रत्येक नागरिकाने सतर्क राहिलं पाहिजे, तरच आपण या सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचं संरक्षण करू शकू. हो मॅडम, बँकिंग क्षेत्रात सायबर फसवणुकीचा आणखी कोणता असा प्रकार सर्वाधिक प्रमाणात आढळतो? UPI हा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपल्या सगळ्यांना आता सर्वश्रुत झालेला आहे. आपण प्रत्येक जण UPI वापरतो. UPIचे वेगवेगळे ऍप्स आहेत, जसं की भीम SBI पे आहे, जीपे आहे, फोन पे आहे, पेटीएम आहे आणि भरपूर ऍप्स आहेत UPIचे. या UPI ऍप्समध्ये बेसिक डेटा सिक्युरिटी हा मोठा इश्यू आहे. आता काही वर्षापूर्वी असं सगळीकडे स्प्रेड झालं की डेटा इज द न्यू ऑइल. म्हणजे पूर्वी 20-25 वर्षापूर्वी ऑइलला जी किंमत होती, क्रूड ऑइलला, त्या प्रकारचं महत्व आता डेटाला आलेलं आहे. आता प्रत्येक कंपनी डेटा सेंटर्स उभारते, त्याच्यासाठी वेगवेगळे मशिनरी उभी करते. का? तर डेटा इज अ मेन फीडर फॉर AI. AI जे आज सगळं व्यापून टाकलंय त्याचा मेन सोर्स आहे डेटा, आणि हाच डेटा आपण वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर शेअर करतोय. जेव्हा एखादं ऍप तुम्ही इन्स्टॉल करता किंवा एखादा पाहुणा तुम्ही जसा घरी आणता तसं तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तो पाहुणा घेऊन येताय. मग त्या पाहुण्याला मॉनिटर करणं हे आपलं काम आहे. मग आपण त्याला कितपत इन्फॉर्मेशन द्यायची हे आपल्या हातात आहे. बरोबर.
ह्या ज्या UPI ॲप्स आहेत, या UPI ॲप्सना आपण आपल्या अकाउंटचा ॲक्सेस देतो. ते आपल्या अकाउंटला कधीही डेबिट करू शकतात बँकेच्या अकाउंटला. तर तो अवेअरनेस आपल्याकडे असला पाहिजे. त्यामुळे UPI ॲप वापरताना आपली जी की अकाउंट्स असतील ती बाजूला ठेवून त्यांच्यासाठी एक स्पेसिफिक अकाउंट आपण वेगळं ठेवू शकतो, की जेणेकरून आपला डेटा ॲक्सेस आहे तो पर्टिक्युलर त्या कंपनीला तेवढाच मिळेल. बहुतेक वेळा काय होतं, आपलं जे लॉंग टर्म अकाउंट्स असतात, जसे सॅलरी अकाउंट, पेन्शन अकाउंट, याला जेव्हा UPI लिंक केला जातो आणि सपोज UPI थ्रू काहीतरी अकाउंटमध्ये फ्रॉड झाला, तर शेवटचा पर्याय राहतो की ते अकाउंट बंद करणं. आणि अकाउंट बंद केलं की मग पुढचे 1-2 महिने जोपर्यंत नवीन सॅलरी येत नाही किंवा नवीन पेन्शन येत नाही तोपर्यंत आपण हार्डशिप फेस करतो. मॅडम, या सगळ्याला पर्याय काय आहे हे आमच्या श्रोत्यांना सांगा. याला पर्याय आपण हा काढू शकतो की UPIच्या छोट्या छोट्या ट्रान्झॅक्शनसाठी 1 रुपयापासून आपण जे काही लाखोंमध्ये ट्रान्झॅक्शन्स करतो 1 लाखापर्यंत, ती आपण एका वेगळ्या अकाउंटला घेऊ शकतो, जेणेकरून त्यांचं मॅपिंग एक राहील. बरोबर मॅडम, हा चांगला पर्याय आपण सुचवला आहे. UPI वेगवेगळ्या पद्धतीने आपण आता पे करतोय. मोबाईलवर पे करतो किंवा UPI ID थ्रू पे करतो किंवा QR कोडने पे करतो. हे करताना आपण कोणाला पे करतो याचं भान आपल्याला असलं पाहिजे. बरोबर. आपल्याला जनरली आता एवढी सवय झाली आहे की आपण रस्त्याने जातो, 20 रुपयाची आपण केळी घेतली तर त्याला आपण UPI स्कॅन करून देतो. तो स्कॅन करताना त्या माणसाचा स्कॅनर तुमच्या UPI ॲपला आलाय किंवा त्याचा UPI ID तुमच्या डेटाबेसमध्ये आलाय किंवा तुम्ही तुमचे डिटेल्स त्याला शेअर केलेत. त्यामुळे हे डिटेल्स आपण कुठपर्यंत शेअर करायचे हे आपल्या हातात आहे. मग त्यासाठी आपलं मेन अकाउंट त्याला पणाला लावून उपयोग नाही. मग त्याच्यासाठी करंट अकाउंट हा पर्याय असतो. म्हणजे 2 अकाउंट आहेत, सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट. सेव्हिंग अकाउंट इज मेंट फॉर द सेव्हिंग, म्हणजे जे आपण आपलं सेव्हिंग करतो किंवा आपले जे मोठे मोठे ट्रान्झॅक्शन्स करतो त्यासाठी. आणि करंट अकाउंट हे असतं रेग्युलर ट्रान्झॅक्शनसाठी किंवा आपल्या चलनी गोष्टींसाठी असतं. त्यामुळे आपण एखादं छोटं करंट अकाउंट ओपन करून आपल्या नावावर त्यातून हे ट्रान्झॅक्शन्स रूट करू शकतो. हा एक पर्याय त्याला आहे UPI अवेअरनेससाठी. UPI ॲप्स डाउनलोड करताना सुद्धा ते ॲपची थोडीशी माहिती आपण आधी सर्च करून घेतली पाहिजे. म्हणजे मी ही आता तुम्हाला जी की ॲप सांगितली ते सोडून मी भरपूर जणांच्या मोबाईलमध्ये UPI ॲप्स बघितली आहे ज्याची नावं पण मला माहीत नाहीयेत. अशा ॲप्सना पण तुम्ही ॲक्सेस देताय अकाउंटचा, दिल्याबद्दल हरकत नाही, पण त्याची आधी आपल्याला माहिती असली पाहिजे की ते ॲप इंडियामध्ये रजिस्टर्ड आहे का, त्याला RBIची परमिशन आहे का, त्यांच्याकडे UPIचं लायसन्स आहे का. नाहीतर एखादं ॲप कोणीही येईल आणि आपलं दुकान थाटेल तसं ॲप काढून, हल्ली इंजिनिअरिंगची मुलं पण ॲप्स तयार करतात, ते पण होऊ शकतं. या UPI ॲप्समधून पुढचा एक स्टेप आली ती म्हणजे व्हर्च्युअल वॉलेट्स. आता हे व्हर्च्युअल वॉलेट्स म्हणजे काय, तर UPI ॲप्समध्ये काय होतं, आपण ट्रान्झॅक्शन केलं की ते ट्रान्झॅक्शन आपल्या सेव्हिंग अकाउंट किंवा करंट अकाउंटमध्ये डेबिट होतं. वॉलेट्समध्ये काय होतं, आपण सेव्हिंग अकाउंटमधून XYZ अमाऊंट त्या वॉलेटमध्ये अपलोड करतो किंवा त्याला रिचार्ज करतो त्या वॉलेटला आणि तिथून आपण ट्रान्झॅक्शन्स करतो. याने काय होतं की आपलं सेव्हिंग अकाउंट किंवा करंट अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन्स रिफ्लेक्ट होत नाहीत. फॉर एक्झाम्पल, आपला महिन्याचा खर्च सपोज 20,000 असेल, तर 20,000 रुपये आपण त्या वॉलेटला ट्रान्सफर करून नंतर हे जे पेमेंट्स आहेत ते सगळे आपण त्या वॉलेट्स थ्रू करू शकतो. अशी पण फॅसिलिटी आता आहे. मग हे वॉलेटची नावं पण भरपूर आहेत. खूप वॉलेट्स आहेत मार्केटमध्ये जी ऑफिशियली लॉन्च्ड आहेत प्ले स्टोअरला किंवा ॲप स्टोअरला. मग तिथे ते तुम्हाला तुमचं एखादं अकाउंट ATMने लिंक करायला सांगतात. या वॉलेट्समध्ये धोका हा आहे जो मी पूर्वी सांगितला तो, की आपल्याला कळत नाही ते वॉलेट रजिस्टर्ड आहे की नाही. तर त्याचं एक बेसिक पॉईंट आहे की ते प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरूनच आपल्याकडे आलेलं पाहिजे. कारण प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरला रजिस्टर करायला गव्हर्नमेंटकडे आधी परमिशन घ्यावी लागते आणि त्या कंपन्यांकडे पण परमिशन घ्यावी लागते. आणि ते सिक्युरिटी स्टँडर्ड जर असतील तरच ते ॲप्स अपलोड होतात किंवा ते अवेलेबल होतात पब्लिकसाठी. या व्हर्च्युअल वॉलेट्समध्ये भरपूर फ्रॉड्स होत आहेत. याला कारण हे आहे की त्या वॉलेटचं ट्रेसिंग नसतं. म्हणजे ट्रान्झॅक्शन्स काही एखादे झाले तर ते अकाउंटला हिट होत नाहीत. त्यामुळे त्या अकाउंटमध्ये त्याचे डिटेल्स दिसत नाहीत, ते दिसतात त्या वॉलेटमध्ये. आणि सपोज त्या वॉलेटने गाशा गुंडाळला तर ते ट्रान्झॅक्शन्स पण त्याच्याबरोबर निघून जातात. त्यामुळे आपल्याला तो ट्रेस राहत नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे व्हर्च्युअल वॉलेटचा. त्याच्यासाठी RBIने पर्याय काढलाय, ई-रुपी म्हणून डिजिटल वॉलेट काढलेलं आहे. ते प्रत्येक बँकचं स्वतःचं आहे. जसं आमचं SBIचं ई-रुपी SBI म्हणून ॲप आहे, ते ॲप आपण वापरू शकतो. ते सेफ ॲप आहे आणि RBIचं इनिशिएटिव्ह आहे, मोदी गव्हर्नमेंटचं इनिशिएटिव्ह आहे की आपला स्वतःचा रुपया त्यांनी डिजिटल केलाय. ई-रुपी म्हणून त्याला नाव दिलंय. डिजिटल चलन आहे ते. जसं आता बिटकॉइन्स किंवा क्रिप्टो करन्सी आली आहे तसं हे डिजिटल चलन आहे गव्हर्नमेंटचं. आणि गव्हर्नमेंट प्रमोट करते की हे सगळ्यांनी वापरावं अदर दॅन ही छोटी छोटी व्हर्च्युअल वॉलेट्स.
म्हणजे जेणेकरून आपला रुपया पण सेफ राहील आणि आपल्या भारतीयांचं अकाउंट्स पण सेफ राहतील. श्रोतेहो, स्टेट बँक ऑफ इंडिया सिंधुदुर्ग नगरी शाखेच्या शाखा व्यवस्थापिका गौतमी महाजन यांच्याकडून सायबर सुरक्षितता याविषयी आणखीनही जाणून घेणार आहोत. पण वेळेअभावी हा भाग इथेच थांबवत आहोत. या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकू शकाल उद्या संध्याकाळी 5:30 वाजून.